नमस्कार. सोलोच्या 9व्या सत्रात सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण सगळेजण हल्ली खूप नॉस्टॅल्जिक झालो आहोत ना. फेसबुक बघताना खूप अशा पोस्ट दिसतात, जुने फोटो, जुनं काय काय आठवतं आहे त्याचे सगळे पोस्ट टाकले जातात, लहानपणाच्या आठवणी काढल्या जात आहे, टोटल नॉस्टॅल्जिया. आणि आज मी पण खूप नॉस्टॅल्जिक झालेले आहे. त्याच्यामुळे मी तसाच एक माझ्या आठवणीतल्या जागा हा लेख वाचणार आहे. माझ्या आठवणीतल्या काही जागा तुम्हाला दाखवणार आहे. छोटासाच लेख आहे. मी छोटासा लेख निवडला आहे कारण का आज मला तुम्हाला 3 खूप 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 सुंदर अशा कविता ऐकवायच्या आहेत. त्यांना पण वेळ मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे छोटासा आनंद मेळा सदरातला पुण्यनगरी वर्तमानपत्रातला लेख, आठवणीतल्या जागा. बऱ्याच गोष्टी अगदीच अतिमहत्त्वाच्या असल्याखेरीज माझ्या डोक्यात फार काळ टिकतच नाहीत. वेंधळेपणा, विसरभोळेपणा आणि वाढतं वय हे सगळंच मी अभिमानाने मिरवते. आपल्या काही लक्षात राहत नाही म्हणून मी महत्त्वाच्या कामांची यादी करते बरं का. मी ती यादी करते पण त्या यादीतही काही गोष्टी टाकायच्या विसरूनच जाते. आता अनुभवाने शहाणी झालेली माझ्या घरातली मंडळी फार स्वावलंबी झाली आहे. ती माझ्यावरती फारशी विसंबून राहतच नाहीत. आता खरं तर ही चांगली बाजू, जमेची बाजू म्हणायला पाहिजे नाही का. असं तर सांगायचा मुद्दा हा की जिथे काल रात्री झोपताना आपण घड्याळ कुठे काढून ठेवलंय हे घरातल्या घरात सकाळी उठल्यावरती मला आठवत नाही, तिथे बाहेरच्या जागा आणि रस्त्यांची काय गोष्ट. मी आमच्या ठाण्यात लोकांचे रस्ते चुकवलेले आहेत. फार चूक करतात मला रस्ते विचारून. घोडबंदरला नेते असं सांगून मी पार त्यांना नाशिकच्या रस्त्याला लावलेलं आहे. पण तरीही ना, एखाद्या संध्याकाळी, पावसाळी संध्याकाळी आठवणींच्या डोहात आपण उडी मारतो आणि मग अट्टाहासाने डोक्यात चिटकून बसलेल्या काही जागा आठवतातच. मग त्या जागांकडे नेणारे रस्तेही आठवतात. बालपण गेलं त्या गावातली ती वाडी आठवते. मुख्य रस्त्यावरनं वाडीला जोडणारा अगदी चिमुकला मातीचा रस्ता होता. शेवटची बस गेली की दोन्ही हातात सामानाची ओझी घेऊन त्या रस्त्यावरून घराकडे चालत येणारी वडिलांची अंधारातली अंधूक आकृती आठवते. काळोखाला गर्द करणारी आजूबाजूची ती गच्च झाडी. त्या झाडीत एक बकुळीचं उंच सरळ सोट झाड होतं. त्याच्या बाजूने पाण्याचा एक छोटासा पाट व्हायचा. पहाटे ओल्या धुक्यात बकुळीची फुलं वेचायला जायचं. फ्रॉकच्या ओच्यामध्ये गोळा केलेली बकुळी घेऊन पाटाच्या पाण्यामध्ये पाय सोडून बकुळी खालीच बसायचं. पाण्याचा नाजूक खळखळाट, त्या धुक्यात दूर डोहातून यावा तसा घुमणारा मधूनच एखाद्या पक्षाचा आवाज. ती शांत नीरव पहाट, ती जागा नाहीच विसरता येत. काही जागाच अशा असतात. माझ्या एका मित्राने असंच एकदा मन मोकळं केलं. गेली 30 वर्ष तो वर्षातल्या एका ठराविक दिवशी एका कॉफी हाऊसमध्ये एका ठराविक वेळेला जाऊन बसतो. ज्याला वाया जाणं म्हणतात ना, अशातला वाईट संगतीमुळे वाया गेलेला विशीतला तो. घरी तमाशे नकोत, बाहेरच्या बाहेर समजवावं म्हणून वडिलांनी त्याला त्या कॅफेत बोलावलं होतं. वाद इतके वाढले की वडिलांनी सगळ्या जगासमोर पहिल्यांदा त्याच्या श्रीमुखात भडकावली. त्यानंतर तिरमिरीत स्वतःला सिद्ध करीन म्हणून घर सोडून गेलेला तो आज एक यशस्वी उद्योगपती आहे. त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ती जागा. तो तिथे दरवर्षी येतो, त्याच दिवशी त्याच वेळेला, फक्त ते क्षण जागवायला. काही जागा ना फारच नाजूक असतात. एका मैत्रिणीची अशीच कहाणी. शेजारच्या मुलावर बसलेलं अबोल प्रेम. हिच्या घरातल्या अंगणात उभं राहिलं की त्याच्या घराची खिडकी दिसायची. तो खिडकीत येईल, दिसेल म्हणून ही आपली तासनतास अंगणात उभी असायची. एखादी चुटपुट नजरभेट झालीच की हिचं अगदी फुलपाखरू होऊन जायचं. तिचं इवलंसं जग आनंदी आनंदी व्हायचं. पुढे काहीच झालं नाही. पुढे खरंच काहीच झालं नाही. हिचं आपलं ठरवून दाखवून परक्या शहरामध्ये लग्न झालं, मुलं बाळं झाली. पण ही आजही माहेरी आली की अंगणात जातेच. सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात आता समोरची खिडकी पार हरवून गेली आहे. तरीही हिची नजर काहीतरी शोधतेच.
अंगण परत परत कासावीस होत राहतं. स्मशानात मी 1-2दाच गेले, जास्त नाही. पण ती जागा आणि ते क्षण मनावरती कायमचे कोरले गेलेत. आयुष्याच्या अंतिम सत्याची ओळख करून देणारी ती जागा, ज्या देहाचं एवढं कोडं कौतुक पुरवतो, त्याची एका क्षणात चिमूटभर राख होताना पाहणं हे प्रचंड अंगावरती येतं. आपलं माणूस, त्याच्या थंडगार शरीराचा तो शेवटचा स्पर्श, आठवणीतलं ते शेवटचं रूप, माझ्या आठवणीतल्या जागांपैकी प्रचंड मानसिक आणि शारीरिक शिणावता देणारी ती एक जागा. पण त्या जागेकडचा प्रवाससुद्धा अटळच आहे ना. सगळ्यांनाच तिथेच जायचं आहे आपल्याला. आपल्या प्रत्येकाच्या आठवणीच्या कप्प्यात अशा काही जागा आहेत, असतात. काही आनंदाच्या, काही दुःखाच्या, काही वेदनेच्या क्षणांना जोडलेल्या, काही दैवी, काही भौतिक, तर काही आध्यात्मिक. माझ्या आईला मी एकदा विचारलं, तुझ्या आठवणीतली एखादी जागा सांग ना. ती पटकन म्हणाली, तू झालीस ती ऑपरेशन थिएटरची खोली. 44 वर्षापूर्वी अतोनात वेदना सोसत एका जीवाला जन्माला घालतानाच्या तिच्या आनंदाची साक्षीदार म्हणजे ती खोली, ती आईला अजूनही आठवते. चला, एक फेरी आठवणींच्या राज्यात मारूया आणि आपल्याही जागा शोधूया. काही हरवलं असेल तर कदाचित सापडेलही. शोधूया, आठवणीतल्या जागा शोधूया. मला खूप काही काही आठवत राहतं. ह्या आता आपल्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तर खूप जास्त आठवतं. जुनं असं डोळे शांत असं मिटून तुम्ही बसलात की सगळं आठवतं आणि मग अशा काही काही छान छान जागा, काही छान क्षण हे येतात डोळ्यासमोर. आठवून बघा. आज नक्की हा एक्सरसाइज तुम्ही करा. आज मी छोटा लेख जसं तुम्हाला म्हटलं घेतला तो या कारणासाठी, कारण का मला कवितांना जास्त वेळ द्यायचा आहे. 3 खूप छान आणि मोठी आणि आपापल्या क्षेत्रामधली खूप मोठी अशी नावं त्यांनी मला कविता दिलेल्या आहेत. माझा सन्मान आहे. मी नेहमीच म्हणते की अशा कविता वाचायला मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे आणि तुम्हाला ऐकवायला मिळतात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या सगळ्या कविता आहेत, या आजच्या 3 कविता आहेत, त्या इतक्या सोप्या सरळ भाषेमध्ये आहे. म्हणजे अगदी हृदयातलं जे आपण बोलतो कसं समोरच्याशी आणि मग ते कवितेमध्ये उतरतं तेव्हा कसं वाटतं, तशा सुंदरशा कविता आहेत. पहिली कविता मी वाचणार आहे संकर्षण कराडे यांची. या नावाची ओळख करून द्यायची गरज आहे अजिबात नाही. सगळा महाराष्ट्र ओळखतो संकर्षण कराडे, प्रसिद्ध अभिनेते. संकर्षण खूप सुंदर, जेवढे चांगले अभिनेते आहेत, म्हणजे सगळी माध्यमं गाजवलेले अभिनेते आहेत, पण ते फार सुंदर कविताही लिहितात. आपल्या कविता त्या फारशा शेअर करत नाहीत, पण ही त्यांची सगळ्यात जवळची आणि सगळ्यात आवडती कविता आहे जी त्यांनी आज आपल्याबरोबर शेअर केलेली आहे. मी फक्त वाचायचा प्रयत्न करते. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवसांमध्ये जी पॉझिटिव्हिटी पाहिजे आहे ती मला या कवितेमध्ये फार जोरदार जाणवली आणि म्हणून मी तुम्हाला ती वाचून दाखवणार आहे. हे तरुण पिढीचं प्रतिनिधी करणारं काव्य आहे. तर ती प्रातिनिधिक स्वरूपात ऐका. संकर्षण कराडे यांची कवितेपेक्षा ही आजची तरुण पिढी आहे, ती काय म्हणते ते बघूया. कवितेचं नाव आहे वंदे मातरम. भिन्न भाषा, भिन्न राज्य, वेगवेगळा वेश आहे. भिन्न भाषा, भिन्न राज्य, वेगवेगळा वेश आहे. संस्कृतीने नटलेला हा भारत माझा देश आहे. कष्टाचा खातो घास आम्ही, कष्टाचा खातो घास आम्ही, सोन्याचा निघतो घरात धूर. कष्टाचा खातो घास आम्ही, सोन्याचा निघतो घरात धूर. सचिनची बॅट आमची आहे, आमचा आहे लताचा सूर. क्या बात आहे, वा. साहित्य कला विज्ञानातही, साहित्य कला विज्ञानातही सुवर्णाक्षर गिरवायचंय. साहित्य कला विज्ञानातही सुवर्णाक्षर गिरवायचंय. येत्या काही वर्षात आम्हाला महासत्ता म्हणून मिरवायचंय. मला हा मिरवायचे शब्द प्रचंड आवडला. संकर्षण. विनंती करतो भावांना, विनंती करतो भावांनो, अनावश्यक खिसा भरू नका. विनंती करतो भावांनो, अनावश्यक खिसा भरू नका. 4 घास कमी खा, पण भ्रष्टाचार तेवढा करू नका. बरोबर आहे. सलोख्याने राहू अशी मनाशी गाठ बांधू, सलोख्याने राहू अशी मनाशी गाठ बांधू. रमजान दिवाळी साजरी करू, अना
आनंदाने नांदू. काय कुणाची बिशाद आता अन काय कुणात आहे दम. काय कुणाची बिशाद आता अन काय कुणात आहे दम. मनात ठेवा देशाला आणि म्हणा वंदे मातरम. वाह संकर्षण, तू म्हणशील तसं. तू म्हणशील तसं हेही खरं आहे, कवितेच्या बाबतीतही खरं आहे, आणि तू म्हणशील तसं हे संकर्षण कराडे यांचं रंगभूमीवरती खूप गाजत असलेलं नाटक आहे. हे सगळं लॉकडाऊन वगैरे सगळं संपलं की आपल्याला नक्की ज्या वेळेला रंगमंचावरती नाटक येणार आहे, आणि खूप नाटकं आहेत जी आता या निमित्ताने या क्षेत्रालाही सगळ्या बाकीच्या व्यवसायांसारखाच फटका बसलेला आहे. ज्या वेळेला ही नाटकं परत येतील त्यावेळेला आपल्याला आवर्जून मराठी रसिकांना जाऊन बघायचीच आहेत. संकर्षण, मी इतक्या छान पॉझिटिव्ह नोटवरती आज ह्या काव्यसत्राला सुरुवात केलेली आहे. इतकी सुंदर कविता मला दिल्याबद्दल आणि विश्वास ठेवला माझ्यावरती की मी वाचून दाखवू शकेन, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. दुसरी कविता आहे ते आमचे खूप लाडके ठाण्याचे श्री मिलिंद बल्लाळ सर. हे आमचे ठाणे वैभव वर्तमानपत्राचे संपादक आहेत. खरं तर प्रिंट मीडियाला हे नाव इतकं माहिती आहे, अख्खा महाराष्ट्र ओळखतो मिलिंद सरांना. मिलिंद सरांमधला संपादक ज्या वेळेला कवी होतो आणि ज्या वेळेला तो सलील कुलकर्णींची कविता एक वाचतो, त्या कवितेचं काय नाव होतं, नियती नावाची मावशी उजव्या कुशीवरनं डाव्या कुशीवर एकदाच वळली फक्त, ही सलील कुलकर्णींची कविता होती. मिलिंद सरांनी ती कविता वाचली आणि त्या कवितेवरनं पुढची कविता त्यांना सुचली आणि ती कविता मी आज वाचणार आहे. बघा, संपादक कवी होतो त्यावेळेला तो काय म्हणतो. शमिका दळवी, येस, फील युअर स्टोरी. थँक्यू शमिका ताई. शीतलजी, सुंदर कविता. येस संकर्षण, दिस कॉम्प्लिमेंट इज फॉर यू. येस, मी कविता वाचते मिलिंद सरांची. कवितेचं नाव आहे नियती मावशीला नमस्कार. बघा हां, संपादकाची लेखणी चिमटे काढत काढत शेवटाला किती हळूवार होते. लॉकडाऊनला देश सरावल्यासारखा वाटू लागला आहे. माझ्या काही मित्रांनी फेसबुकवरती पोस्ट एक टाकली होती मध्ये काहीतरी की काही जणांना लॉकडाऊन आवडायला लागलेलं आहे. दिस इज व्हेरी स्ट्रेंज. पण आपण थोडं थोडं यूज टू होतं, ही गोष्ट खरी आहे. लॉकडाऊनला देश सरावल्यासारखा वाटू लागला आहे असं उगाच वाटलं पंतप्रधानांचं भाषण ऐकताना. लॉकडाऊनला देश सरावल्यासारखा वाटू लागला आहे असं उगाच वाटलं पंतप्रधानांचं भाषण ऐकताना. अन माझे पाय वळले घरातील लायब्ररीच्या दिशेने. ते खूप आता सध्याचं आवडती जागा आहे लायब्ररी. लॉकडाऊनला देश सरावल्यासारखा वाटू लागला आहे असं उगाच वाटलं पंतप्रधानांचं भाषण ऐकताना. आणि माझे पाय वळले घरातील लायब्ररीच्या दिशेने. आणखी करूच काय शकतो. ही हतबलता मानावी की आहे ती निव्वळ मानवी. शब्दांचा खेळ बघा, मानावी आणि मानवी. ही हतबलता मानावी की आहे ती निव्वळ मानवी की घडवली जात आहे अद्दल. आध्यात्मिक पोस्टचा रतीप वाढल्यामुळे तर असं वाटू लागलं नसेल ना. सगळं व्हॉट्सअपच्या पोस्ट डोळ्यासमोर आल्या. आध्यात्मिक पोस्टचा रतीप वाढल्यामुळे तर असं वाटू लागलं नसेल ना. आयुष्यावर सारेच बोलू लागले आहेत काही. उशीर झाला म्हणावं की वेळेत सुचलं असावं हे बहुमोल शहाणपण. असं चला लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून हरवलेली त्या गंजलेल्या लॉकची किल्ली तर सापडली. कितीतरी लॉक्स आहेत. चला, लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून हरवलेली त्या गंजलेल्या लॉकची किल्ली तर सापडली. बाकी कसे आहात? नियती मावशीला आमचा नमस्कार. झोप म्हणा शांत. वाह मिलिंद सर, कमी शब्दांमध्ये खूप काही पोचवलं तुम्ही आमच्यापर्यंत. आणि असे खरोखरच खूप सारे गंजलेले लॉक्स आहेत ज्यांच्या किल्ल्या या लॉकडाऊनच्या निमित्ताने सापडता आहेत. आणि अजून अशा किल्ल्या आम्हाला अजून जास्त शोधण्याची गरजही आहे. आपल्या कवितेमुळे ती प्रेरणा मिळाली आणि एक कवी म्हणून आपण किती मोठे आहात याची जाणीवही झाली. मला ही कविता
आमच्या सगळ्या वाचनप्रेमी, पुस्तकप्रेमी, काव्यप्रेमींपर्यंत पोहोचवण्याची आपण संधी दिली त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच मिलिंद सर. आणि तिसरी जी कविता आहे ही बघा, ही कविता म्हणजे ना डायरेक्ट तुमच्यासमोर करोना नावाची एक असा दैत्य उभा केलेला आहे, ज्याला शरीर आहे, अस्तित्व आहे, असं दैत्य उभा आहे अशी कल्पना करा तुम्ही. कविता लिहिलेली आहे सतीश मोघे सरांनी आणि हे उच्च पदस्थ असे सरकारी अधिकारी आहेत. आणि सरकारी फायलींच्या वृक्ष जंगलामध्ये ज्या वेळेला कविमन फुलतं तेव्हा तयार होतो एक काव्यसंग्रह. काव्यसंग्रहाचं नाव आहे कुप्पी अत्तरी. मी त्यातली कविता नाही वाचत आहे, पण एवढे मोठे कवी जे आहेत त्यांची एक कविता त्यांनी मला वाचायला दिलेली आहे, आत्ताच्या पार्श्वभूमीवर आहे. आणि कविता प्रश्न करते आपल्यासमोर उभे, त्याची उत्तरही देते. बघा, कवितेचं नाव आहे करोनाला हमीपत्र. तुझ्या भीतीने मी 21 दिवस घरात, तुझ्या भीतीने मी 21 दिवस घरात, तरी तू कसा आलास माझ्या दारात. मी करोनाला अडवत विचारलं, तसा म्हणाला मी असं जाणार नाही, साऱ्यांनाच घेऊन जायला आलोय. नसेल यायचं माझ्यासोबत तर काहीतरी लिहून घ्यायला आलो आहे. मी म्हटलं हे बघ, खरं तर लढतोय आम्ही यशस्वीपणे तुझ्याशी, पण खूप वेळ शक्ती वाया जाते. आता आमची परीक्षा नको घेऊ जास्त. चल सांग काय लिहून हवं आहे आमच्याकडनं, पटलंच तर लिहून देऊ. म्हणाला दे लिहून माणसाच्या वतीने एक हमी. म्हणाला दे लिहून माणसाच्या वतीने एक हमी, यापुढे समजणार नाही तो स्वतःला जगाचा स्वामी. वा. तुडवणार नाही पृथ्वी, करणार नाही पर्यावरणाचा ऱ्हास. तुडवणार नाही पृथ्वी, करणार नाही पर्यावरणाचा ऱ्हास. रात्रीतून कापणार नाही झाडं आणि पशुपक्ष्यांना देणार नाही त्रास. वा, गव्हर्नमेंट ऑफिसर आहात आपण सतीशजी, आणि फारच छान. लिहून दे इंच इंच जागेवरून करणार नाही युद्ध. लिहून दे इंच इंच जागेवरून करणार नाही युद्ध. राहील गुण्या गोविंदाने आणि मानवी मूल्य जपेल शुद्ध. हे सगळं माणसाने करणं, लिहून द्यायला त्यांनी हमी मागितली आहे करोनाने. ओंजळीत मावेल एवढं स्वतःसाठी सूप घेईल, त्याहून जास्त आलंस तर न सांडवता दुसऱ्याला देईल. वा वा. लिहून दे वाटली जाणार नाहीत माणसं, राहतील एक संघ. वाटली जाणार नाही रंगात आणि करणार नाही अखंडता भंग. उगा बडेजाव करणार नाही, उगा बडेजाव करणार नाही, मिरवणार नाही उगा मोठेपण. माणूस माणसाशी माणसासारखाच वागेल, शाबूत राखेल माणूसपण. लिहून दे मी मोठा तो छोटा. लिहून दे मी मोठा तो छोटा, मी उच्च तो नीच, हा नसेल भेदभाव. महामानवाला अपेक्षित असाच असेल आमचा गाव. आता जसा देश एक झालाय, आता जसा देश एक झालाय माझ्या विरुद्ध लढायला, तसाच तो कायम एक राहील. धर्मापेक्षा देश मोठा हाच विचार कायम राहील. वा वा. लिहून दे क्वारंटाईन संपल्यावर खरंच आयसोलेशन संपेल तुझं. किती विचार करायला लावणारी लाईन आहे बघा, ओळ आहे. लिहून दे क्वारंटाईन संपल्यावर खरंच आयसोलेशन संपेल तुझं. म्हणणार नाही तू पुन्हा इतरांची काय घेणं देणं माझं. मी त्याला थांबवत म्हटलं अरे केवढी यादी, तसं म्हणाला आता शेवटचं. लिहून दे कळलंय आता तुला की संकटात सरकार, सरकारी दवाखाने, पोलीस, डॉक्टर्स अशा साऱ्या सरकारी यंत्रणाच येतात कामा. तर भविष्यात थोडं पुढे मागे झालंच तर करीन मी त्यांना क्षमा. करणार नाही त्यांच्यावरती सरसकट आणि उठसूट टीका. समजुतीने आम्ही सांभाळून घेऊ आता एकमेका. मी म्हटलं हे करोना, लिहून देतो हे हमीपत्र, पण लगेच तू जाशील ना. मी म्हटलं हे करोना, लिहून देतो हे हमीपत्र, पण लगेच तू जाशील ना. तसं म्हणाला मलाही माझा पसारा आवरायला 10-15 दिवस हवेत ना. पण जाईन हे नक्की. पण लिहून दिल्याप्रमाणे तुम्ही वागत आहात की नाही हे पाहायला 10 वर्षांनी परत येईन, ही बात पण नक्की.
मी म्हटलं पण तेव्हा असा होऊ नये. मी म्हटलं पण तेव्हा असा होऊ नये की वर लिहून दिल्याप्रमाणेच जे वागले नसतील त्यांनाच, की वर लिहून दिल्याप्रमाणे जे वागले नसतील त्यांना, फक्त त्यांनाच होईल संसर्ग तुझा. आणि तेव्हा असं कोणी तुला मिळणारच नाही असा अंदाज आहे माझा. आणि याही उपर तेव्हा असे काही जण तुला भेटलेच, आणि याही उपर तेव्हा असे काही जण तुला भेटलेच तरी करणार नाही आम्ही पूर्ण देश लॉकडाऊन. ते तसे वागले नाहीत, त्यांना तुझं तू पाहून घे करोना, तुझं तू पाहून घे. वा सतीशजी, प्रत्येकासाठी हा मेसेज आहे. काय करायला पाहिजे आहे ते अगदी या शब्दांमध्ये सगळी कवितेमध्ये उतरलेलं आहे. आणि भविष्यात आपल्याला काय करायचं आहे ह्याची सगळी तुम्ही जाणीव करून दिलेली आहे. आत्ता खरं सांगायचं तर ह्या कवितेच्या शेवटी आणि करोना गेला अशी एक ओळ हवी होती, आणि ती ऐकण्यासाठी कान असे आसुसले आहेत की आणि करोना गेला. पण जाईल, करोनाही जाणार आहे, हे संकट जाणारच आहे. आपण लवकर याच्यातून बाहेर पडणार आहोत. मिलिंद सर, सतीश सर आणि संकर्षण, आज तुमच्या कविता तुम्ही वाचायला दिल्यात मला. तुमचा मोठेपणा आहे सुंदर कविता पोचवायला इथपर्यंत, रसिकांपर्यंत तुम्ही संधी दिलीत. थँक्यू सो मच. तुम्हाला ह्या कविता तर आवडल्याच असणार 100%, कारण का त्या छानच आहेत. माझा लेख कसा आवडला तेही जरूर कळवा. निलेश भोपी, अप्रतिम, थँक्यू. निलमताई, मस्त वाचताय, थँक्यू. मी प्रयत्न करते आहे, ते कंटेंटच इतकं छान आहे कवितांमधलं, ते चांगलंच येतं. आता शेवटचा एपिसोड आहे तो आपण सोमवारी भेटणार आहोत. 10वा सेशन जे आहे ते, आणि त्याच्यामध्ये एकदम छान गोडचा एक छान सरप्राईज घेऊन येणार आहे. त्यामुळे आपण सोमवारी नक्की भेटूया 12 वाजता सोलोच्या शेवटच्या 10व्या सेशनमध्ये. पूजा तराडे, खूप छान, थँक्यू पूजाताई. मी आपली रजा घेते. थँक्यू सो मच.